आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बेडखेळ येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळ व समस्त शिवप्रेमी यांच्या सहकार्यानं शनिवारी तारीख 3 रोजी शिवजयंती उत्सवानिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बेडखेळ येथील पारंपरिक करंडी वाद्यासह भैरवनाथ तालीम गिरगाव यांच्या वतीनं मुलामुलींचा शिवकालीन मर्दानी खेळाचं प्रदर्शन, दांडपट्टा, फरीक जगा, लेझिम व करंडी वाद्य, त्याचबरोबर श्रीराम लेझिम मंडळ राणेवाडी, माध्याळ तसेच प्रथमेश इंगळे यांचा शिवशंभू मर्दानी आखाडा चांद शिरदवाड, याचबरोबर येथील डांबकंदील गणेश मंत्रिमंडळ यांच्या सहकार्यानं मिरवणुकीचं खास आकर्षण ठरलेला बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशी यांचा जिवंत व लक्षवेधी देखावा, याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांची मुरुड जंजिरा मोहीम व दिवंगत नेते गोपाळदादा पाटील यांच्या शिवजयंतीच्या आठवणी, याचबरोबर छावा चित्रपटातील काही दृश्य तसेच विविधांगी इफेक्ट दर्शवणारा लेझर्स लाईट शो व विद्युत रोषणाई डीजे, याचबरोबर सूरज व हिरा या नाचणाऱ्या दोन काठेवाडी घोड्यावरती विराजमान झालेले बाल शिवाजी वेशातील लहान मुलं, असा शिवजयंती निमित्त मिरवणुकीचा विविधांगी थाट होता. सायंकाळी शिवमंडपासमोर रथातील शिवछत्रपती प्रतिमेचं पूजन शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष शंकरदादा पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले तसेच युवा नेते दत्तकुमार पाटील, सचिन पाटील, संजू देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी सागर केसरकर, दादासाहेब पाटील, संदीप जठार, शशिकांत पवार, सागर पाटील, अनंत मोरे, अमोल जाधव, बाबासाहेब घोटणे, अनिल बाबर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन छत्रपती शिवरायांच्या नावाचा जय जयकार करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणूक बाजारपेठ, पंत मंदिर मार्गे दसरा चौक, वाल्मिकी नगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते रामनगर, गणेश मंदिर मार्गे बाजारपेठ, शिवाजीपेठ मार्गे गुजरी चौक ते रात्री उशिरा जुन्या बस स्थानकावर आल्यावर ज्या त्या मंडळाच्या वतीनं विविध कलागुण दर्शनाचा कार्यक्रम झाला. विशेष करून चालू वर्षी शिवाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीसाठी ज्या त्या कार्यकर्त्यांना दिलेल्या नियोजनाप्रमाणे 7 तासाच्या वर मिरवणूक शांततेने व्यवस्थितरित्या पार पडली. मिरवणुकीचा लाभ बेडखेळ व परिसरातील हजारो युवक गावकऱ्यांनी घेतला. मंडळाच्या वतीनं शरद जाधव यांनी आभार मानले. नंतर मिरवणुकीची सांगता झाली. एसबी न्यूज साठी बेडखेळहून गजानन पाटील. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.